मी काय म्हणतो, काय तू इथं का बसली? अशीच अशीच काय काम धंदा असन का नाही तुला? हा का असंच कोण बसतं का? म्हणजे मी तुम्हाला चांगली राहिलेली अशी बसलेली व्यवस्थित मग तुला काय चालत काम नाही का? धंदे आहे का नाही? माझे कपडे बिपडे काल मी कामावून आलोय, कपडे माझे मी आज स्वेटर घातलाय, त्याच्या आत काहीच घातलं नाही. आज सुट्टी कामाची माझी. कामाची सुट्टी. तुला काय नुसतं नुसतं तुला आहे ना, तुला आराम पाहिजे. तरी म्हणलं आणखीन हा. कसा जळल्याला वास आला नाही. हा, चाललेला वास येणार ना? का नाही येणार वास? तुम्हाला तुला काय येतं. हा. भांडायचं का माझ्या संग? मला सांगा तुम्ही. भांडायला तूच भांडती, मी काय करू त्याला? तुम्ही येणार दारू पिऊन आणि मला शिकवणार. दारू तुमचे काय मी- कपडे धुवायचेत? दारू मी पिणारच नाही. तुला जर माझ्या संग राहायचं असेल ना तर नीट राहा. त्या गायांना खायला बी नाहीये, काय नाहीये. हा, ये इकडे इकडे, तुला दाखवतो. वडू नका, हा? मला येतंय चालता. वडायचं कशाला? मला पाय नाही वे. हा, हे काय गायला आहे का खायला काय? हा, गाय उपाशी आहे ना? हा, एवढ्या नको हळू चालू, लय टाइमपास आहे तू. तुला आहे ना, तुझ्या संग लग्न करूनच मी पास्तावलोय. पस्तावलं तर मग करा ना दुसरी. ये इकडे. जाते मी. या गायला आहे का खायला काय? आहे का? मला तुम्ही सांगा, तुमचे पोरं सांभाळा, धुणं करा, भांडी करा, तुम्हाला खायला रेट थापा, आणि हे जनावर पण कशा म्हणजे बोकांडी बसाय आणलेत काय? हे राशन बिशन भरतो कोण मग? कोण भरते? आम्हीच भरतो ना. कुठून भरतय? आम्हीच भरतो. तू खाते काय मग? मग हा? खायला घालतं मग मग? उपकार करता का ह्याचं दूध माझ्यावरती? बीत पेत नाही का तू गायचं? एवढं मी काम करते, जर एखादी भांडेवाली लावली जा. ना, जा जा तुम्ही हो. पण. काय या नवऱ्याचा बाई डोक्याला ताप. डोक्याला तुझा किती ताप आहे? जा निघ. कधी म्हंटल जरा जीवाला नटावा, आज जरा सुट्टी होती मुलांच्या शाळेला, म्हंटल व्यवस्थित काय राहावा, तर झालं या नवऱ्याची हा, झाली बडबड चालू तुझी. नको नको केलंय मला तर. आता असं करते, जाते आणि पहिले भाकरी थापून देते खायला. सगळं बघायला लागते मलाच. काय करा बाई, लय वैताग आलाय मला तर. आता भाजीला काय करू विचारावं लागल, नाहीतर बघते, नाहीतर बेसनच हटते आता. आता ह्यो बाबाने मग त्याला जेवायला बनवायला लावले, येतोय वडून पाचची. काय जेवायला बनवायचे बघते, काय आणि काय नाही. पाणी नाही भरायचं इथं, लांबून पाणी आणायला लागतंय उपसून. बाई, ह्या नवऱ्याच्या भांडणात त्याच्या खिशातच गेली की चावी. आता काय करू? कसा स्वयंपाक करायचा आणि काय करायचं, माझं तर डोकं चालणार. बाई, ती तर घेतली इथं रिक्षा, ह्याच्यावरती जायचं कसं बस, कर्ज काढलं, लोन होत नव्हतं तरी ते लोन पूर्ण करून ती गाडी घेतली. त्या गाडीवर जायचं सोडून हा माणूस अख्खा गावभर हिंडतोय. कसं व्हायचं माझं? लय माझ्या डोक्याला ताप झालाय हा. काय करावा? कशी सोन्यासारखी रिक्षा घेतली, कसं नाही ह्याच्यावर काम करायचं, पैसे कमवून आणायचे, तर गावभर हिंडत आहे दारू पित पित. काय करावं काय नाही. आता तर चावी पण माझी हरवली, गेली त्यांच्या खिशात. आणि कसं त्यांना खायला बनवायचं? पोराच्या शाळेची फी भरायची, मला परीक्षा फी तो सर लागलाय मला फोन करून मागायला. घरातला सिलेंडर संपलाय, सिलेंडर आणायला नाही. या चुलीवरती सकाळी पाणी तापवलंय, मरणाचे हात काळे झाले माझे सगळे. तरी पण ह्या माणसाला समजाना, 4 रुपये कमवून आणायसाठी ती रिक्षा घेतली, तर हा माणूस दिवसभर झालाय तिकडे हिंडतोय पियत. मला तर नको नको झालंय. आणि त्याला आता तर भाकर कालवूनच देत नसते. मग ती या डब्यामध्ये पिशवी एवढी मी भाकर घेते खाऊन, आणि त्याला बसू देईल काय करायचं करून. माझं माझं घेते जेवण करून. त्याला आज उपाशीच मारणार, आज जेवाय नाही काय नाही काय. घेते एवढी भाकर खाऊ, कवा यायचे कवा नाही त्यांचं ते बघा. आता घरी जाऊन जेवण करू. आता माझ्या बायकोने आणला असेल जेवायला, मी काय म्हणते त्या बायकोला सांगू नका. बर बर. हा, माणसाने काय काय जेवायला आणलं या माणसाने, 300 रुपयाला गार्ड मला या माणसाने. मग आता आम्ही काय करायचं त्याला? मी सांगितलं होतं का तुम्हाला? त्याला काय पण सांगताय राव. या जेवण करायचं. कुणाला जेवायला? जेवायला नाही काय? दे आम्हाला जेवण दे. मी एकतर आहे ना, मी एक उपाशी आहे. पैसा ना कमून. आपण दोघं जेवण करायला बस. दिलं तर पाहिजे ना. माझी बायको आहे माहिती.
बसा. हाय ना बायको, कामाला आणली करून. बसा. हा बसा. हे आमच्या दोघांना आहे ना जेवायला वाढ. बसा, तुमचीच कमी होती. बसा. तुला काय कमी पडतंय ना ते मला सांग. बाबा तुम्ही मला किती खर्च केलाय? 300. 300 ना. हा. आज आपण जेवण करू. हे आपली अहो, रिक्षा आहे. तेवढे दिले असते 300 रुपये तर माझ्या पोराची शाळेची फी गेली आहे असती. का? हा. हे जर ना काय मी रिक्षावर जातो हम्म. आणि तुमचे 300 रुपये देतो. हा. मी हा. रिक्षा नेतो. नेतो पण चालवायचं आला पाहिजे ना. मला काय मी किती बी पेलो ना हम्म. मी गाडी व्यवस्थित माझ्या बायकोला विचारा. हा, आधी स्वतःची गाडी चालवा. बसा खाली. मी आता रिक्षा घेतो आणि तुमचे 300 रुपये अ, देऊन टाकतो. आधी स्वतः नीट उभा राहावा आणि हा. मग रिक्षा चालवायला चालवा. तुला काय बसा माहिती? खाली. माझी ड्रायव्हिंग कशी आहे हो? दिसती की तुमची ड्राईव्ह. आता आहे ना बसा खाली, आपण जेवण करू मग जाऊ. बसा बसा, बसा. जेवाय वाट. नीट बसा. जेवायला वाढतो. डोक्याला ताप. डोक्याला ताप तुला कशाला आणलंय? आम्ही काय डोक्यात तापरलंच आहे ना. भाकरी करायच्या ना मग खायला घालायचं. आमच्यावर उपकारच तुला केलाय. करून आणली, तू काय आम्हाला करून नाही आणलंय. उपकार केलाय उपकार. हे जवळ बसा. बाबा जवळ बसा. जेव्हा जेव्हा तुम्ही बाबा जवळ बसा. आता काय जेवा जेवा नेलं माझ्या नवऱ्याला लाडी गुडी लावून हा. 300 रुपयाची दारू दिली 5. त्यांना काय म्हणायचं? त्यांना काय म्हणायचं नाही अजिबात. अरे मी चाललो मी घर. घर सोडून नका जाऊ, पैसे देऊन जा मग जावा. रिक्षा बी विकून टाकन मग. तेवढंच येतंय. माया नको नाद लागू तू. दुसरं मला नाही जेवाय दे. बडबड बसा तुझं की रोजच म्हणजे चालू आहे नीट तरी बसा. ना. एक तर त्या बाबांना काय बोलू नको. मला एक तर ते ना आधी मध्ये आहे ना मला खायला प्यायला मदत कर. खायला नाही प्यायला म्हणा प्यायला. हा मग ते ठेवायला लागते माणसं तशी. अरे मला कोण ओळखणार लोक? आज त्यांनी 300 खर्च केला की मला त्यांना 400 द्यायला लागते, 100 एक्स्ट्रा. म्हणून मला लोक खर्च करते. करतात कळतंय आम्हाला. हा. आला बघा दुसरं पण. गबस बाबा आले गबस. हप्त्यावाला आलाय. हप्त्यावर आलाय. ते हप्त्यावाला आलाय बघा आता. त्याला सांगू नको मी कुठे. नाहीतर तुम्ही बारीकच आहे. होय, हप्त्यावाला आलाय. हप्त्यावाला नाही, तुझं ते बचत गटवाला साहेब असन. बचत गट? हा, बचत गटाचाच माणूस असन. नाही नाही, मी पैसेच काढलेले नाही बचत गटाचे. मग ते कशाला आलाय ते बघ तुझं तू. जेवाय वाढ आम्हाला. बाबा का हो साहेब? अहो आलोय तुमच्याकडेच. हे बघ ते तुझं बचत गट ते बघून. मी नाही बचत गट काय काढलेला. बचत गटावाला दिसलो का तुम्हाला? रिक्षा वाढाय आलोय. हा? 3 हप्ते राहिले तुमचे. बाबा मी बरं म्हणत होते रिक्षावर जा रिक्षावर आता जा. रिक्षा येणार आहे, नाही तर काय हप्ते काय वाढायला. काय नाही नाही नाही. रिक्षा मी- घेऊन जातो मी आता. मी तुझ्याकडे पैसे दिले ते कधी सगळे दिल ते? साहेब. एवढे साहेब बेब काय नाही आता. हा. हप्ते भरा नाही तर रिक्षा घेऊन जातो. आता असलं चालणार नाहीये. असं रिक्षा नाही. घेऊन जाणार आहे मी. नाही साहेब थोडं जेवण करा. नाही जेवाय नाही आलेलो मी. मी काय मला हप्ते भरून मी टाका, तुला नाही तर पैसे रिक्षा दिले घेऊन ते जातो. तुला भरता आलं अहो नाही का? साहेब, असली जर रोज 2-4 माणसं आणली तर त्या रिक्षाचा हप्ता कसं भरायचं? नाही, हा रिक्षा माणूस घेऊन पियतोय जातो आणि तुम्ही. तिकडेच फरार होतोय. नाही, नाही नाही, असं नाही. चालणार नाही. साहेब, आता एवढ्या दिवस वेळेस- झाले. एवढ्या वेळेस ऐका. नाही ऐकू शकत नाही. कसं आहे आमचं त्याच्यावर स्पोर्ट आहे. नाही नाही. थोडस माझं ऐकून किती राहिले मला तर 3 दाखवा. हप्ते राहिलेले. हा? म्हणत होते मी. 7-7 हजाराचे. अहो यांचे 7-7 हजाराचे हप्ते द्यायचं टाकले. संभळून. नाही हो, आतापर्यंत सांभाळूनच घेतले 3 द्यायचं हप्ते. आपलं 3 हप्ता असून तुमचे किती नाही हा, हे काय असली जर संगत गुण असली ना लय व्यवस्थित हप्ते जातात बघा. ए अजिबात तू त्यांना काय बोलायचं नाही. अहो का बसा. हो, हप्त्यावाला तुमच्या दारात उभा केला तुम्ही आणून. थांबले. आणखीन पर्यंत कधी दारात माणूस आलेला नाही. हो, साहेब नाही थोडं नाही, आता रिक्षा ए, घेऊन बाई, जाणार आहे. ऐका ना ऐका चावी द्या मला. ना. एवढा महिना फक्त नाही हो, इथं ए, 3 हप्ते साहेब. राहिलेले दाखवते. साहेबांना जेवायचं नाही जेवण नाही, जेवायसाठी नाही आलेलो मी. जेवण करा अजिबात थोडस. नाही. पुढं तुमचं काय पाणी सुद्धा नाही पिणार मी. पुढं घ्यायचं नाही का? नाही, काही चालणार अहो काय ते साहेब आहेत, तुम्ही घेता म्हणून ते पण घेतात का? माझ्याशी. साहेब मी थोडी घेतली तर त्याचं ऐकन ना. हे घेतात ते हे तुम्ही दोघं घेतात ते साहेब आहेत. साहेब थोडस नाही नाही नाही, सांभाळून घेऊ शकत. साहेब एवढे वेळ फक्त ऐकून घ्या राव. हो,
माझे रोजी रोटी माझी लेकरं बाळ उपाशी पडते राव. नाही ना तुमच्या दर महिन्याला चालतंय नाही हो. माझी पोरं बाळ उपाशी नाही, पडते नाही, ना. जमणारच नाही तुम्ही रिक्षा एवढ्या वेळ फक्त देणार आहे. एवढ्या वेळ समजून घ्यायचं. नाही, 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 साहेब, जमणारच नाही. मी शब्द देते तुम्हाला, पुढच्या महिन्यात या, तुमचं काय राहिलं माझी बायको आहे ना. अहो, प्रत्येक बारीला तुमच्यामुळेच हप्ते राहते माझी बायको समजून एकदम समजूतदार आहे. तुमच्या बायकोमुळे तरी इतके दिवस थांबलो होतो आणि ते आहे म्हणून मी बी शांत आज- बसा, मला बोलू द्या. नाही, इतके दिवस थांबलो होतो आता नाही थांबलो. तू बोल. ओ साहेब, एवढ्या वेळेस ऐका, तुमचं काय राहिलेलं आहे 7,000 हजाराने 3,000 हप्त, 3 हप्त, 7 दुने 14 7 त्रिक 21, 21,000 आणि वरचं 7 दुने 14 7 त्रिक 21 7 चौक 28,000 रुपये मी तुम्हाला पुढच्या महिन्यात देते. अहो, पुढच्या हा, महिन्यात करून टाका, पुढच्या एवढं महिन्यात तुम्हाला- सांगतो. जे ती बोलली ना नाही तर पुढच्या महिन्याला विचारणार नाही डायरेक्ट रिक्षा हा चालतंय चालतंय, घेऊन जावा रिक्षा. चालतंय मग ये ना, जाऊ का? कुणाच्या तरी आहे ना इथं हमाली करन. हा, चालतंय, जातो. आज व्यवस्थित सोडायला लावू का मी? नाही, नाही, व्यवस्थित- तुम्हाला येते का बसायला त्याला सोडायला? मी सोडून आला तर साहेब हा. खुश कर. साहेबाला खुश घ्या करा. रे तुम्ही. गप बसा की. हे मी येऊ का सोडे साहेब? नको नको जातो माझी गाडी आहे. सावकाश जावा. हा. बरं झालं ते बाबा तू गेला. पण तू तुझ्यामुळे सगळ्या असं सगळ्या गोष्टी होत्या. साहेब गेला निघून, पण तू लय लाडाची बायको आहे. होय, सारखा मग आज 2 रुपये कमवून आणायचं नाही, कळा ना, मी लाडाची बायको. नाही बा- हे बाबाला काय बाबा भाकर घ्या अजून. तुम्ही खा की हा मी खातो. गिळा. मी खातो. ते साहेब गेला ना,